हॅलो, नमस्कार. मी सीमा आणि मी राहते अबुधाबीमध्ये. तर मी अलीकडेच 4 ते 5 महिने झाले अबुधाबीला शिफ्ट झाले आहे. तर मी मिनी व्लॉग डेली पोस्ट करते, पण मोठा व्लॉग हा माझा पहिलाच आहे. हा व्लॉग आहे माझा शॉपिंगचा. तर मी लुलू हायपर मार्केटमध्ये आले होते, कारण मला थोडी कपड्यांची शॉपिंग करायची होती. सो मी इकडे डायरेक्ट कपड्यांच्या सेक्शनला गेले होते. तर तिथे मला ओमान स्पेशली कलेक्शन दिसलं. ते जरा मी चेक केलं. त्यानंतर मी इकडे लाँग कुर्तीज किंवा टी शर्ट वगैरे बघत होते. मग जे मला आवडले ते मी ट्रायलसाठी घेऊन आले होते. आता तुम्ही म्हणाल इकडे सगळे तू व्हाईटच कपडे का घेतलीस, कारण की व्हाईट घेतले कारण दुसऱ्या दिवशी होता 15 ऑगस्ट आणि आम्ही इंडियन एम्बॅसीला जाणार होतो अबुधाबीमध्ये सेलिब्रेशनसाठी. त्याचसाठी मी शॉपिंगला आली होती. त्यासाठी मी व्हाईटच कपडे बघत होते. माझं सिलेक्शन झाल्यानंतर मी इकडे मुलांच्याकडे आले. तर मुलं इकडे टॉयज सेक्शनला होतीच. त्यांचं चॉईस करायचं चाललेलंच होतं, कोणता टॉयज घ्यायचा कोणता नाही. त्यांना कितीही टॉयज घ्या, बट ते त्यांना पुरेसं नसतं. प्रत्येक वेळेस गेले की त्यांना एकतरी टॉयज हवंच असतं. त्याप्रमाणे इकडे मुलीने एक चॉईस केलं होतं आणि मुलाने एक चॉईस केलं होतं. पण आता त्यांचं स्कूल रिओपन होत आहेत, सो नो टॉईज. त्यांना समर सीझनची सुट्टी लागली होती, तेव्हाच आम्ही खूप सारे टॉईज घेतले होते. मग इकडं आम्हाला इंडियन फ्लॅग पण दिसले, कारण की इंडिपेंडन्स डे होता त्यामुळे. आणि इंडिपेंडन्स डेसाठीच इथे इंडिपेंडन्स डेमुळेच इथे इंडिया सेल सुरू होता लुलू हायपर मार्केटमध्ये. प्रत्येक गोष्टीवरती ऑफर होतं. बिस्किट, चॉकलेट, ऑइल, आटा, राईस, इलेक्ट्रॉनिक्स, ऑल थिंग्स, टॉयज, मोबाईल, सगळ्या गोष्टींवरती ऑफर होत्या. तर इथे आम्ही मुलांच्यासाठी काही बुक्स आणि ग्रोसरीचं सामान जे संपलं होतं ते घेतलं. आणि अशा पद्धतीने आमची शॉपिंग झाली आणि आम्ही घरी आलो. तर माझे ब्लॉग तुम्हाला अजून असेच पाहायचे असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब